राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होत आहे। महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार 7 पैकी 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार हे निश्चित आहे। त्या एका जागेवर शरद पवारांचं नाव निश्चित मानलं जात होतं, मात्र मागील 2 दिवसात वारं बदललंय। महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर आदित्य ठाकरेंनी दावा केलाय आणि त्यानंतर पवारांसाठी आग्रही असलेल्या संजय राऊतांची भाषा बदलली आहे। राज्यसभा किंवा विधान परिषदेतील 1 जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे, काँग्रेस मोठा पक्ष आहे अशी मागणी काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी केलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी शरद पवारांचं नाव पिछाडीवर पडताना दिसतंय। त्याचं संख्याबळ सगळ्यात जास्त आहे 20, त्यानंतर काँग्रेस 16 आणि शरद पवारांचं बळ हे 10चं आहे। तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून इतर घटक पक्ष लहान असल्यामुळे आम्ही 50पर्यंत जात आहोत। जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे, म्हणजे आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे। विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करणारं नेतृत्व कोणतं आहे हे 3 पक्ष बसून ठरवतील आणि अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे। राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, थोड्याच कालावधीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा जाहीर होतील। महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा राज्यसभा आणि 1 जागा विधान परिषदेची येण्याची शक्यता आहे। या परिस्थितीमध्ये 20 जागा शिवसेनेच्या आहे, 16 जागा काँग्रेसच्या आहे, 10 जागा राष्ट्रवादीच्या आहे। त्यामुळे राज्यसभा किंवा विधान परिषद या 2 पैकी 1 जागा जी आहे ती काँग्रेसला मिळाली पाहिजे, कारण काँग्रेस 2 नंबरचा पक्ष आहे आणि रोटेशनचा जरी विचार केला तरी काँग्रेसला 1 जागा मिळाली पाहिजे असं काँग्रेसच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचा सगळ्यांचा विचार आहे।